खेळाची 18 मिनिटं झालेली आहेत. सर्व खेळाडूंनी नोंद घ्यायचं आहे. 2 मिनिटमध्ये 6 चेंडू फेकायचे आहेत. गोलंदाज आपण लवकरात लवकर तयारीत राहायचं आहे. वेळेचं बंधन आहे. वेळेचा सन्मान करणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. पहिला चेंडू असेल तो वैभव चोराने मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय बघूया आणि झेल बाद. पुन्हा एकदा हादरा बसतोय तो. शेष आणि तिरशा 11. ज्या प्रकारे फलंदाज मैदानामध्ये आले होते त्याच वेगाने सुद्धा पवेलियनचा रस्ता पकडून आपल्याला जाताना दिसत आहेत श्रमिक. अवघ्या 11 चेंडूंचा खेळ येणं बाकी असेल. लवकरात लवकर फलंदाजाने क्रीजवरती यायचं आहे. विनंती असेल. सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. सौरभ अंश वॉरियर्स नागाव संघातील गोलंदाज. फलंदाजाला काही समजलं नाही. थोडासा स्लोर चेंडू होता आणि बॅट स्पीड मध्ये थोडस आपल्याला तफावत बघायला मिळाली. बघा खेळाची 20 मिनिटं संपलेली आहेत. त्यामुळे पुढच्या षटकामध्ये एक खेळाडू आतमध्ये असेल. 30 गजच्या दायऱ्यामध्ये असेल. पंचाने त्याची नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी ऍक्शन आपल्याला थोडीशी बुमरा टाईप पाहायला मिळते आणि पुन्हा एकदा डॉट बॉल. वारंवार या डॉट चेंडूने थोडस प्रेशराइज होतोय फलंदाज. काही समजत नाही. नवीन फलंदाज क्रीजवरती आलेला आहे आणि थोडस प्रयत्न करतोय सेट होण्याचा, परंतु आपल्याकडे कमी चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. याची सुद्धा त्याला पुन्हा एकदा जोरात मारण्याचा प्रयत्न होता, परंतु झेल होतो का पाहूया. आणि पुन्हा एकदा झेल बाद. घडी बाद होतोय आणि बॅक टू द पवेलियन जातोय. सुंदर गोलंदाजी अंश वॉरियर नागाव संघातील गोलंदाज. धावसंख्या 18 वरती जाऊन पोहोचलेली आहे, परंतु आतापर्यंत 7 गडी बाद झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूपच अडचणीमध्ये संघ आहे, कारण अजूनही 1 षटक येणं बाकी आहे आणि फक्त स्कोर 18 पाहायला मिळतोय आपल्याला स्कोर कार्डवरती. पाहूया नवीन फलंदाज कोण येतोय मैदानामध्ये. अथर्व समीर याची जागा सांभाळण्यासाठी आले ते अथर्व. आणि पाहूया आपल्या संघासाठी किती धावांचं लक्ष जमा करत आहेत आपल्या संघासाठी. आणि पाहूया पुढील चेंडू स्लोवर आणि हलक्या हाताने टाकलेला चेंडू काहीच समजलं नाही. पुन्हा एकदा डॉट बॉल. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. काही चेंडूच्या खेळीनं बाकी आहे. वारंवार डॉट चेंडूने थोडस प्रेशराइज होते. पुन्हा एकदा स्लो रन आणि पुन्हा एकदा